आजपासून मुंबईमध्ये दिवसभर अवजड वाहनांना बंदी. नवरात्रोत्सवात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय. अवजड वाहनांना मुंबईमध्ये केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश. शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल. शाळेचा परिसर सुरक्षित करण्याची सरकार अपयशी ठरल्याची न्यायालयाची भूमिका. गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद. पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध. पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा. पवार गटाच्या नेत्यांचा पडळकरांवर निशाणा. शरद पवार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाराज. मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून व्यक्त केला निषेध. मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार पडळकरांचा शरद पवारांना सवाल. आमदार पडळकर यांचं वक्तव्य असमर्थनीय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी एकटी लढणार. प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य. हिंदूंच्या सणाला शरद पवार उद्धव ठाकरे खोडा घालतात. स्थानिक निवडणुकीमध्ये त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका. मंत्री आशिष शेलारांचं नागरिकांना आवाहन. मुंबईमध्ये रोडच्या कामामध्ये भ्रष्टाचार. 5% कमिशनवर रोडची कामं केली गेली. बीएमसीवर 25 वर्ष ठाकरेंची सत्ता. एन्काउंटर कार्यक्रमात अमित साटमांचा हल्लाबोल. बीएमसीमध्ये महायुतीचाच महापौर बसणार. त्यांना कोणा खानाला बसवायचं असेल तर बसवू द्या. ठाकरे बंधू एकत्रित आले तरी काहीही परिणाम होणार नाही. एन्काउंटर कार्यक्रमातून अमित साटम यांनी व्यक्त केला विश्वास. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष. अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग. छगन भुजबळांच्या वक्तव्यानं वादाचं मोहोळ. आंदेकर कुटुंबाला पुणे पोलिसांचा पुन्हा दणका. आंदेकर कुटुंबाची 27 बँक खाती गोठवली. बँकेमध्ये सुमारे 51 लाख रुपये असल्याची माहिती. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी.